नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पनवेलकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर. पनवेल रेल्वे स्टेशनचा सुरू असलेला पुनर्विकास, पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गाचे ताजे अपडेट आणि पावसाळ्यात रेल्वे प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी. पनवेल स्टेशन हे नवी मुंबईचे सर्वात महत्त्वाचे जंक्शन बनत आहे. येत्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन रेल्वे मार्ग आणि वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन स्टेशनचे आधुनिकीकरण सुरू आहे. प्लॅटफॉर्म, प्रवासी सुविधा आणि रेल्वे जोडणीमध्ये मोठे बदल होत आहेत. आता बोलूया पनवेल कर्जत रेल्वे लाईनबद्दल. नवीन ब्रिज तयार केलेला होता, तो आता चालू केलेला आहे. हे बघा, आपण पाहू शकतो काम इतकं जोरात चालू आहे की इतका आवाज येतो आहे, काय बोलावं समजत नाही. हे बघा, समोर पाहतो आपण पनवेल कर्जत लाईनचं काम कुठपर्यंत आलं आहे. बघा, पुढे जोडणार आहेत आता लाईन त्याचं काम आपण पाहतोय. बघा, खूप जोरात काम चालू आहे, आवाज देखील खूप येतो, काय समजत नाही. बघा, मी तुम्हाला संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट सांगणार आहे या व्हिडिओची. कुठेही जाऊ नका, पात्रा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. तर ह्या साईडला पनवेल कर्जतचं काम आपण कुठपर्यंत आलो आहे पाहणार आहोत. हे बघा, डेकवरचं काम देखील चालू आहे, स्टॉप केलेलं आहे आता. हे बघा, कारण की पावसाळ्या म्हणून हे काम स्टॉप केलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावरती देखील आपल्याला चालण्या बसण्यासाठी जागा होणार आहे. तर हा बघा, हा वरचा परिसर आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा. हे बघा, हा संपूर्ण डेक आहे. खूप मोठासा डेक तयार झालेला आहे इथे आपल्याला चालण्या जाण्या येण्यासाठी. तर आता आपण हे बघा पुढे जात आहोत. पनवेल कर्जत लाईन तिथं बनते आहे, तिथे जाऊया आपण. तर हे बघा, हे पनवेल कर्जत लाईनचं काम चाललं आहे. तर आता आपण स्टेशनला आलेलो आहोत, पनवेल स्टेशनलाच आहे. तर हे बघा, पनवेल स्टेशनला जे बनतं आहे कर्जत लाईनचं काम, त्याचं आपण अपडेट देत आहोत. हे बघा, हे आहे पनवेल स्टेशन, इथं बनणारं कर्जत लाईनचं काम. हे बघा, तर ह्या स्टेशनला ना हे व्हाईट कलरचे काहीतरी बॉक्स आहेत. हे काय आहे मला सांगा कमेंट्स करून, आपल्याला पण कळत नाही काय आहे ते. आणि हे बघा, हे एक्सेलेटरचं काम कुठपर्यंत आलं आहे बघा. हे आहे कर्जत लाईनला बनणारं एक्सेलेटरचं काम, जेणेकरून वयोवृद्ध माणसांना वरती जाण्या येण्यासाठी खूप सोयीस्कर होणार आहे. हे बघा, चला आता थोडं पुढे जाऊया आपण, संपूर्ण अपडेट पाहणार आहोत रेल्वे स्टेशनची. या बॉक्समध्ये काय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आपण पाहिलं की पनवेल कर्जत लाईनला WDFC लाईन आहे. तर ती लाईन बनून झालेली आहे ऑलमोस्ट. तर ती कधीपासून सुरुवात होईल खूप उत्सुकता आहे आपल्याला लागलेली. कारण की WDFC जी लाईन आहे ही JNPT वरून दिल्लीला जॉईंट होणार आहे. तर ही आपण पाहतो, हे पनवेल कर्जत लाईनच्याच बाजूला WDFC लाईन आहे. ती देखील चालू झाली की आपल्या पनवेलला देखील खूप डिमांड येणार आहे, म्हणजे खूप नाव होणार आहे आपल्या पनवेलचं, कारण की ते आपल्या लाईनवरून जाणार आहे आणि विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी ती लाईन असणार आहे. बघा, आता आपण एंट्री करत आहोत प्लॅटफॉर्म नंबर 5, 6, 7ला आणि जो नवीन टर्मिनस बनतो आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, पाऊस खूप पडतो आहे, मी छत्री आणलेली आहे त्यामुळे ठीक आहे. मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू आहे. रेल्वे प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा. ओल्या प्लॅटफॉर्मवरून धावू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका, गर्दीत सावध राहा. आणि हवामानामुळे रेल्वे उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळेआधी स्टेशनवर पोहोचा. बघा, आता आपण पनवेल रेल्वे स्टेशनला आहोत. आणखीन सांगायचं म्हटलं की पनवेलचा विकास, आधुनिक रेल्वे व्यवस्था आणि सुरक्षित प्रवास यासाठी तुमचे मत काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा, खूप पाऊस पडतो आहे आणि आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनचे अपडेट देत आहोत. हे बघा, हे प्लॅटफॉर्म नंबर 5, 6, 7च्या पुढचे प्लॅटफॉर्म आहे. ते काम पाहू शकतो आपण कुठपर्यंत आलेलं आहे. हे बघा, तुम्ही ह्या साईडून देखील पाहू शकता की काम कुठपर्यंत आलेलं आहे. तर मी स्टेशनच्या पलीकडे आल्यावरती ह्या साईडला एक पाईपलाईन बघतोय बघा. ती बघा पूर्ण ब्रेक केलेली आहे ती, है ना. तर हे आता आपण आलेलो आहोत बघा, शेवटच्या टोकाला आपण आलेलो आहोत. आपण काम कुठपर्यंत आलं आहे पाहू शकतो. थोडं अजून खाली जाऊया आपण. बघा, थोडं खाली आल्यावर आपल्याला दिसून येते की काम कुठपर्यंत आलेलं आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं. हे बघा, है ना. ही बघा, ती पाईपलाईन फुटलेली आहे बघा, ती कापलेली आहे. दादा, का कापलेली आहे मला कमेंट्स पण करून सांगा नक्की. हे बघा, हे आपलं आहे पनवेल रेल्वे टर्मिनस. हे बघा, हे ते विकत आहेत, यांच्याकडून भाजी घ्या. हे काय, यांना 10-20 रुपये जास्त दिल्यावर काय श्रीमंत नाही बनणार ते लोक. यांच्याकडून भाजी घ्या. हे बघा,
तर ह्या साईडचा परिसर आपण बघतोय, काम कुठपर्यंत आलेलं आहे. तर चिखल इतका झालेला आहे की आपण पुढे जाऊ नाही शकत बघा, पण आपण त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो. तर पनवेल ईस्ट वेस्टला जोडण्यासाठी हा रस्ता आहे बघा. तर इथे जास्त पावसाचं पाणी साचलं नाही बस झालं, लोकांना त्रास नाही झाला बस झालं. पण हा स्टेशनच्या बाजूला एवढा कचरा काय केलेला आहे हे बघा, ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे, पण त्याच्या खाली कचरा वगैरे बघा किती केलेला आहे. तर समोर पाहत आहे छत्रीचे वगैरे दुकानं आहेत, छोटेसे स्टॉल आहे, त्यांच्याकडून सामान वगैरे काय ह्यांना 10-20 रुपये जास्त दिल्यावर काय परवडत. हे बघा, हे तिकीट काउंटरला आलो आपण आता. हे बघा, हे परिसर आपण पाहतो तिकीट काउंटर बाजूला सुद्धा. बघा इथून थोडंसं पुढं आल्यावर हे आपल्याला बघा हे आपण पाहतोय बघा. हे बघा, हे का बंद केलं कारण की इथे हे काम चालू होतं ना, त्याच्यामुळे बंद केलं. बघा आता हे पुढपर्यंत आपण जाऊया, जिथे काम चालू तिथपर्यंत जाणारच आहोत आपण. या साईडचं काम पाहू शकतो आपण, पनवेल रेल्वे स्टेशनचं काम आहे बघा. चिखल खूप साठलेलं आहे, तर आपण आता काय पुढे जाऊ शकत नाही. हे बघा, या चिखलातून आपल्याला खूप कसरत करावी लागेल पुढे जाण्यासाठी. हे बघा, आपल्याला दिसून येते की काम कसं चाललं आहे बघा, है ना. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशन. पनवेल रेल्वे स्टेशनच्या आपण खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. तर आपले जे पण सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला सांगावं की पनवेल रेल्वे स्टेशनला आत्तापर्यंत बनण्यासाठी किती खर्च आला असेल. मी ह्या अगोदर कमेंट्स मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की किती कोटी खर्च झाला असेल. तर आपल्याला ह्या रस्त्यानेच पुढे जायचं होतं, पण खूप चिखल झालेला आहे, तर आता आपण काय जाऊ शकत नाही पुढपर्यंत. हा बघा, हा मला पोल दिसला ओपन आहे. तर हे बघा, हे लाईट खालीवरती करण्यासाठी हे बघा, हे इथं ह्याचं मेकॅनिझम आहे, इथून खालतीवरती होतं आहे. आपल्याकडे म्हणजे भारताकडे आज एवढी मोठी तांत्रिक क्षमता आहे, पण तंत्रज्ञान असूनही आपण काही क्षेत्रात मागे आहोत. याची कारणे खूप आहेत. शिक्षणातील असमानता, सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण पोहोचलेले नाही अजूनपर्यंत. संशोधनावर कमी खर्च झालेला आहे. अनेक विकसित देशांच्या तुलनेत संशोधन व नवकल्पनांवर कमी गुंतवणूक होते. भ्रष्टाचार आणि प्रशासकीय विलंब, अनेक चांगले प्रकल्प मंजुरी किंवा अंमलबजावणीत अडकतात. पायाभूत सुविधातील तफावत, अनेक भागात अजूनही चांगले रस्ते, पाणी, वीज आणि इंटरनेटची कमतरता आहे. लोकसंख्या आणि विषमता, मोठी लोकसंख्या असल्यामुळे विकासाचे फायदे सर्वांपर्यंत समान वेगाने पोहोचत नाहीत. कौशल्य आणि रोजगार यातील अंतर जर पाहिलं तर अनेक तरुण पदवीधर असले तरी उद्योगांना हवी असलेली कौशल्य त्यांच्याकडे नसतात. तरी भारत अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. जसं झालं की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अंतराळ संशोधन, युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे डिजिटल पेमेंटमध्ये जगातील आघाडीवरती आहोत आपण. औषध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT, स्टार्टअप आणि डिजिटल सेवांमध्ये भारताची मोठी प्रगती झालेली आहे. म्हणून भारत मागे आहे असे सर्व क्षेत्रासाठी म्हणणे योग्य नाही. काही क्षेत्रात भारत जगात आघाडीवर आहे, तर काही मूलभूत क्षेत्रात अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. हे बघा, ट्रेन सुटल्यावर येणाऱ्या लोकांची गर्दी आपण पाहू शकतो की संपूर्ण ब्रिज व्यापलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्यांनी. हे बघा, एका साईडनी कुणीतरी या आणि जाणाऱ्यांसाठी वेगळी लाईन ठेवा. हे बघा, जाताना येताना खूप गर्दी होते इथे. हे बघा, पनवेल स्टेशनला जाणाऱ्यांनी लेफ्ट साईडनी जावा आणि येणाऱ्यांनी राईट साईडनी या, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी खूप सोयीस्कर होईल, गर्दी होणार नाही. तर लोकांची मागणी आहे की इथून ईस्टकडून येण्यासाठी ब्रिजला लिफ्टची वगैरे सोय नाही आहे. तर वयस्कर माणसांसाठी इथे लिफ्ट बसवावी, वेळ लागेल त्याला पण. हे बघा, तर आपण ह्या साईडला पाहू शकतो की हे बघा काम कुठपर्यंत आलेलं आहे. तर हा प्लॅटफॉर्म नंबर 5-6ला जोडण्यासाठी हा इथून ब्रिज आहे. हे बघा, इथं देखील आहे. तर आता आपण पाहतो आहे की इथे ॲडव्हर्टायझिंग वगैरे चालू आहे करायला. हे बघा, इथे ॲडव्हर्टायझिंग करतायत. आपल्या देखील चॅनलवर तुम्ही ॲडव्हर्टाईज करू शकता. खाली दिलेल्या ईमेल IDवर तुम्ही कमेंट्स करा किंवा ईमेल करा, तर आपल्या चॅनलवर तुमचं ॲडव्हर्टाईज केली जाईल. तर हे बघा, इथे पावसाचं पाणी पडतं आहे इथून. हे बघा, इथे हे पावसाचं पाणी पडतं आहे, खूप ओलं ओलं झालेलं आहे. कसं जायचं आता, सांभाळून चाला लोकांनी. हे बघा, इथून येताना
आपण आता उतरत आहोत खालती ट्रेन पकडण्यासाठी. खूप गर्दी दिसते बघा आपल्याला. तर हे पनवेल रेल्वे स्टेशनचं काम आपण पाहतो आहे. हे बघा इथून एवढीशीच जागा ठेवलेली आहे जाण्या येण्यासाठी. त्या साईडला देखील जाण्या येण्यासाठी आहे जागा पुरेशी केलेली. पण लोकांना कसं असतं जिथून सोयीस्कर पडतं तिथून ते जाणं येणं करतात. हे बघा आपल्याला खूप सावध पाय टाकावा लागतो आहे पाण्याने. हे बघा ॲक्सिडेंट होऊ शकतं. हे बघा खूप पाणी साचलेलं आहे. काहीतरी उपाययोजना केली पाहिजे इथे. तर पनवेलवरून आपली गाडी निघालेली आहे ठाण्याला जायला. हे बघा तुम्हाला मी पुढचं अपडेट देतो आहे. बघा जिथून पनवेल स्टार्ट होतं हे बघा गाडी इथे जेव्हा शिरते तेव्हा आपण पाहू शकतो की काम कुठपर्यंत आलं आहे. बघा हे ह्याची नवीन पायऱ्या ज्या आहेत तयार झालेल्या तुम्हाला मी दाखवलेच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पनवेल रेल्वे स्टेशन हे आपलं होतं पनवेल रेल्वे स्टेशन. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्स करून. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.